तिकडची महाराज यायले ते केवळ केवळ आणि केवळ अंधश्रद्धा वाढवून राजकारण करण्यासाठी यायलेत असं मला तर वाटतंय. मी आव्हान केलं त्या महाराजाला, मी माझ्या गावातले 5 जोडपे मुलं बाळ नसलेली नवरा बायको तुमच्या तिथं आणून मंदिरात पुढे ठेवा, सांगा सेवा करायला सांगा, त्याच्यातल्या एकाला जरी लेकरू झालं मी आयुष्यभर तुमच्या घरी पाणी भरतो म्हणून आव्हान केलं. कोण करते नुसतं सांगाले तर निघून चालले तर आमचे लोक येण्यासारखं मागं लागायला. हे जे तत्वज्ञान आहे हे आपल्या आयुष्याची शिदोरी आहे. आपल्याला जे काय आवश्यक आहे ते या महाराजांच्या वाणीमधून आपण सगळ्यांनी ऐकले आणि ते तसं वागण्याचा आपण प्रयत्न करायला पाहिजे. आपण संसारात असू द्या की परमार्थामध्ये असू द्या, कुठेही असू द्या, आपण प्रामाणिकता खरं राहिलं नाही, आई वडिलांबद्दल प्रेम राहिलं नाही, भावाभावामध्ये नाही, बहीण भावामध्ये नाही, काय नाही, सगळ्या गोष्टी पैशावर आलेल्या आहेत. हे खरं म्हणजे आपण एवढ्या वेगळ्या दिशेने चाललो. महाराजही आता कीर्तन करीत असताना मोबाईल विषय चालू हो त्यांचा, एवढी चीड येते, माईक लावता अरे माईक वाल्याला. ते महाराजांनी सांगितलं की तुम्ही कशासाठी आहेत, माईक साठी, लोकांसाठी की देवासाठी की कोणासाठी आहेत तुम्ही, खरोखर आहे ते. आणि दृष्टांत देत असताना गाथ्यामध्ये, ज्ञानेश्वरी मध्ये, आपल्या अभंग याच्यामध्ये शिवलेला अमृत जे काही आपल्याला अवगत आहे त्याच्यातले दृष्टांत द्यायच्याऐवजी हे संसारातले द्यायला मग ही लागले हसायला, काय चांगलं कीर्तन झालं. पण तुम्हाला हे जे विचार दिले जातात, कारण या कलियुगामध्ये आपल्याला जर आपलं भविष्य घडवायचं असेल तर खरोखर ह्या विचाराची गरज आहे. आमचे आत्माराम महाराज निस्वार्थपणे निस्वार्थ सेवा, 1 रुपया कोणाचं घ्यायचं नाही, काय नाही जाऊन तिथं सेवा करतात, ते जाऊन तिथं आणि निघून देतात. तसंच मी महाराजांचं ऐकलं, महाराजांचं आमचं बोलणं झालं, मला बापूराव पाटलाचा जानकीरावचा फोन आला, महाराजांचं आमचं बोलणं झालं, म्हणलं आपण जाऊया प्रवचन ऐकायला. आणि आम्हाला आमच्या महाराजांनी आपल्याला विनंती केलेली, आम्हाला नागषष्ठीला आमचा सप्ताह असतो, त्याच्यातला 1 दिवस आम्हाला द्या अशी आमची गावकऱ्याच्या वतीने मी आपल्याला विनंती करतो. तर वेळ खूप झालेला आहे, लोक बसलेले, जास्त काही न बोलता या ठिकाणी महाराजांबद्दल बोलायचं म्हणजे काय, खरोखरच भक्ती, ज्ञान, वैराग्य जे म्हणतात ते संत तुकाराम महाराजांच्या अंगी जे होतं, मला तर तसंच वाटतंय. खरोखरच हे आवश्यकच आहे, तरच काही लोक ऐकतील. मी भ्रष्टाचार करालो, मी पैसे खालो, मी दारू प्यालो आणि तुम्हाला सांगालो, तुम्हाला ते पटल काय, असं सांगते म्हणून निघून जात आपण. काय मनावर यायचं, आम्ही अगोदर स्वच्छ व्हाव, आम्ही अगोदर सगळं बंद करावं, व्यसन विसन सांगावं, तर त्याचा लोक स्वीकार करतील, त्याचा नाही लोक स्वीकार करणार नाही. म्हणून महाराजांचे विचार आजच्या परिस्थितीला एवढे आवश्यक आहेत की आपल्याला जर खरोखरच सुधारायचं असेल तर हे विचार आपण आणि करावेत, त्याचा स्वीकार करावा आणि तसं वागण्याचा प्रयत्न करावा. जास्त न बोलता वेळ होत चाललेला आहे. महाराजांच्या चरणी नतमस्तक होतो आणि महाराज पाया पडू देत नाही. मी त्याचं एक छोट सांगतो, गाडगे बाबा पाया पडू देत नव्हते. बघा, आम्ही शाळेमध्ये आमचा एक कार्यक्रम होता आणि तो कार्यक्रम ग्रामीण नाटकाचा होता, स्पर्धेला आम्ही जात होतो, सगळ्यांनी पाया पडले. आता मला माहित होतं गाडगे महाराज पाया पडू देत नव्हते, पण मी पाया पडले नाही. महाराज मी पहिल्या नंबर मध्ये आलो याच्यामध्ये, स्पर्धेमध्ये, नाटकाच्या स्पर्धेमध्ये, म्हणजे पाया पडलो नाही. त्यांची भावना जी इच्छा आहे, आता आम्ही नाही दूरच, आम्ही तुम्ही सांगाल तेव्हा दर्शन घेणार. तर म्हणजे आपली जी काही वागण्याची पद्धत आहे, रीत आहे, ते आपण महाराजांच्या माध्यमामधून सगळ्यांनी हे स्वीकार करावा. एवढं ठिकाणी बोलतो आणि सांगतो. पुंडलिक वरदाई विठ्ठल श्री ज्ञानदेव.